ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। गरुड पुराण अध्याय क्रमांक 7। अशा सूत सांगतात की शौनकादिक ऋषी हो, अशा अर्थाने भगवंताने सांगितला हा सगळा प्रकार ऐकून गरुड एखादं पिंपळाचं पान हवेने थरथर कापावं त्याप्रमाणे गरुड थरथर कापू लागला. गरुड विचारतो भगवंता, एखाद्याने चुकून किंवा मुद्दाम किंवा कोणाच्या संगतीत राहून मोहवशामध्ये जर काही पाप केली तर त्या पापातून सुटका होऊ शकत नाही का? यमयातना चुकवू शकत नाही का? असेल तर काही उपाय आहे का? कृपया मला सांगा. भगवान सांगतात, हे गरुडा, मनुष्याच्या हिताकरता तू उत्तम रीतीने प्रश्न विचारला आहेस. तर ऐक. पूर्वी जे सर्व नरक सांगितले ते पापी लोकांना आणि पुत्र नसलेल्या लोकांना प्राप्त होतात. परंतु हे गरुडा, धार्मिक पुरुषांना आणि पुत्र असलेल्यांना नरक प्राप्त होत नाहीत. त्याकरता पुत्र होण्यास जर मध्ये काही व्यत्यय असेल तर ते आपण दूर केले पाहिजे. त्यासाठी हरिवंश पुराणाचं पारायण करावं, शतचंडी करावी आणि म्हणून विद्वानाने भगवान गोपालकृष्णांसारखा पुत्र व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. मित्रांनो, यामध्ये आपल्या मनात एक शंका निर्माण होईल, विशेषतः महिला मंडळामध्ये, की काय धर्मामध्ये पुत्राला एवढं महत्व दिलंय कन्येपेक्षा? काय पुत्र झाला पाहिजे, कन्या नाही झाली तरी चालेल असं आहे? बिलकुल नाही. खरं तर ह्या ज्या संकल्पना आहे ह्या आपल्याला नीट समजून घेतल्या पाहिजे. पुत्र व्हावा असा प्रत्येकाने प्रयत्न करावा. पण पुत्र म्हणजे काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जर प्रत्येकाला मिळालं तर प्रत्येकाची संतती ही चांगली झाली होईल आणि संततीलाही कळेल की नेमकं आपण आईवडिलांप्रती कसं वागलं पाहिजे. पुत्र शब्दाची व्याख्या केलेली आहे, पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रहा. जो आपल्या आईवडिलांना पुन नावाच्या नरकातून तारतो तो पुत्र. पुन नावाच्या नरकातून कसं तारणार? नरकातून आईवडिलांना तारायचंय. खरं तर नरकात जाणं किंवा स्वर्गात जाणं हे प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल रिझल्ट आहे. प्रत्येकाने स्वतः जे काही कर्म केलेले आहेत त्याचा तो परिपाक आहे. मग प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याला भोगायचंच आहे. तर मग अशा वेळेस त्याची संतती त्यात काय रोल निभावू शकते, काय भूमिका असेल पुत्राची, हेच आपला इथून पुढे ऐकायचं आहे. हे बघा, मुख्यतः 4 प्रकारची पाप ही सांगितलेली आहेत: कायिक, वाचिक, मानसिक आणि सांसर्गिक. कायिक म्हणजे शरीराने होणारं पाप, वाचिक म्हणजे बोलण्याने होणारं पाप, मानसिक म्हणजे मनात चिंतन केल्याने होणारं पाप, आणि सांसर्गिक म्हणजे संसर्गातून होणारं पाप. हे 4 प्रकारची मुख्य पाप आहेत. घरामध्ये सुद्धा काम करताना पंचसुना जनित पाप, 5 प्रकारच्या हिंसा होत असतात. खंडन करण्याने,
जात्यात गहू दळण्याने, झाडलोट करण्याने, अग्नी पेटवल्यावर, काही रगडल्यावर, खोदल्यावर, अशा 5 ठिकाणी हिंसा ही रोज होत असते. आणि याचाच आपण बारकाईने विचार केला तर एक लक्षात येईल की प्रत्येकाकडून रोज काहीतरी पाप घडतंय, प्रत्येकाकडून रोज काहीतरी हिंसा घडते. साधं आपण बोललं जरी तरी त्यातून जो ध्वनी बाहेर पडतोय त्या ध्वनीच्या दबावामुळे वातावरणातले अनेक जंतू मारले जातात. म्हणजे निश्चितच आपल्याकडून हिंसा घडते, निश्चितच आपण पापाचे भागी आहोत. आणि हे पाप जर घडलं तर त्या पापकर्माचा फळ, पापकर्माचा भोग आपला भोगावंच लागणार दुःखाच्या रूपानं. परंतु हे पापकर्माचा परिहार कसा होणार, यातून होणाऱ्या यमयातना, यातून होणारी शिक्षा कमी कशी होणार, यासाठी काय उपाय करावा? तर उपाय मृत्यूनंतर तर आपण करू शकत नाही. करू शकतात ते आपले वंशज, आपली संतती. और्ध्वदेहिक कर्म करून, अंत्यकर्म करून, हे और्ध्वदेहिक कर्म, और्ध्वदेहिक दान, त्यामध्ये अन्नदान महत्वाचं आहे, हे करून त्या पापकर्माची फळं सौम्य केली जाऊ शकतात. आणि अशा पापकर्माची फळं सौम्य करून यमयातना वाचवणे, नरक यातना वाचवणे, नरकवास वाचवणे, हे फळ मिळू शकतं. मात्र ह्या और्ध्वदेहिक कर्म, हे सगळी कर्म करायची आहेत ती त्यांच्या संततींनी म्हणजे पुत्रांनी, पुत्रांनी म्हणजे मुलांनी, असं नाही. त्यामध्ये मुली सुद्धा आल्या. आता एखाद्या आई वडिलांना मुलगाच नाहीये, मुलीच आहेत, तर मग कोण करणार? मग त्यावेळेस त्यांची मुलगी कर्म करू शकते. आणि आपल्या समाजामध्ये जी प्रथा पडलेली आहे की अंत्यकर्म हे मुलींनी करायची नसतात, हे चुकीचं आहे. मुलींनी त्यावेळेस करायची नसतात ज्यावेळेस मुलगा असेल, मोठा मुलगा असेल, मोठा भाऊ असेल. परंतु ज्यांना भाऊच नाहीये, ज्या आई वडिलांना मुलगाच नाहीये, त्यांच्या मुली सुद्धा अंत्यकर्म करू शकतात. म्हणजे पुत्र म्हणजे तो जो आई वडिलांच्या और्ध्वदेहिक क्रिया करतो, दान धर्म करतो, श्रद्धेने करतो, आई वडिलांच्या प्रेमापोटी करतो, तो आई वडिलांना पुन्नामाच्या नरकातून तारणारा आहे. मग असा जो आहे तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, म्हणजे पुत्र ही संज्ञा मुलासाठी नाहीये, ती मुलीसाठी सुद्धा आहे. परंतु अशा और्ध्वदेहिक क्रिया करणार कोण, याची धर्मशास्त्रावर श्रद्धा आहे. ऋषी आज्ञा, ऋषी मुनींचं प्रमाण हे त्याला मान्य आहे. धर्मशास्त्रीय कर्मांवर ज्याचा विश्वास आहे, जो श्रद्धावान आहे, ज्याचा आई वडिलांवर प्रेम आहे, असा व्यक्ती जो और्ध्वदेहिक कर्म करणार. म्हणजे मुलगा किंवा मुलगी ही कशी व्हावी, तर ती संस्कारित व्हावी, ती धार्मिक व्हावी, ती श्रद्धावान असावी. भागवतामध्ये सांगितलंय कुपुत्रो दुःखदायकः. एक तर संतती नसावी, आणि असली तर ती चांगली असावी, असली तर ती संस्कारित असावी, ती श्रद्धावान असावी, ती आध्यात्मिक साधना करणारी असावी, ती आई वडिलांना सन्मान करणारी असावी, आई वडिलांची सेवा करणारी असावी, आई वडिलांचं प्रेम असावं, समाजाला एक आदर्श पुरुष असा मिळावा, त्याच्या रूपानं एक आदर्श नागरिक तो असावा, सर्व प्रकारची मानवी मूल्य त्याच्यामध्ये असावी, तो ज्ञानी असावा, तो सत्शील असावा, तो गुणवान असावा, तो चारित्र्यवान असावा, तो अभ्यासू असावा. असा सर्व गुण संपन्न जर असेल तर त्याला आपण पुत्र असं म्हणू शकतो.
आणि असा पुत्र प्राप्त व्हावा. परंतु तो जर व्यसनी असेल, तो स्वच्छंदी असेल, तो मन मानेल तसा जगणारा असेल, त्याच्या स्वभावाला कोणाचा अटकाव नसेल, कोणाचंच त्याला ऐकून घ्यायचं नाहीये, त्याच्यासमोर कोणता आदर्श नाहीये, प्रामाणिकपणा त्याच्या वागण्यात नाहीये, परमेश्वराची श्रद्धा नाहीये, आईवडिलांचा पदोपदी अपमान करणारा, त्यांना त्रास देणारा, त्यांच्याशी कृतघ्न वागणारा, तो प्रत्येक मुलगा कुपुत्र आहे आणि असा कुपुत्र दुःख देणाराच ठरतो. यासाठी आपण आपल्या घरामध्ये पुत्र जन्माला यावा. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, असा पुत्र जन्माला यावा. कारण असा पुत्रच अवृदेही कर्म करील आणि आई वडिलांना नरकातून वाचविल. पुत्राने आई वडिलांसाठी श्राद्ध केलं तर आई वडील हे स्वर्गात जातात, म्हणजेच त्यांची सद्गती होते, म्हणजेच त्यांचं अपग्रेडेशन होतं. असे पुत्र आणि त्यांनी केलेलं कर्म यातून आई वडिलांची सद्गती होती, यात काय आश्चर्य आहे. परंतु ज्यांना संततीच नाहीये, त्यांच्यासाठी जर परक्या व्यक्तीने जरी श्राद्ध केलं तरी सुद्धा त्यांना सद्गती मिळते. याविषयी एक कथा ही सांगितलेली आहे. त्रेतायुगामध्ये एक बब्रुवाहन नावाचा एक राजा होता आणि हा राजा मोठा दानी होता, ब्रह्मनिष्ठ होता, साधू संतांवर दया करणारा होता, सदाचार संपन्न होता. त्याने आपल्या पुत्राप्रमाणे प्रजेचं पालन केलं होतं. एक दिवस सैन्यासह मृगया करण्यासाठी म्हणजे शिकार करण्यासाठी तो जंगलामध्ये गेला. त्या ठिकाणी सुंदर असे हरणांचा संचार चाललेला होता, नाना प्रकारच्या पक्ष्यांचं मधुर गुंजन चाललेलं होतं. त्या राजाने दुरूनच एक हरिण बघितला आणि मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की या हरणाचा आपण भेद करावा, याची शिकार करावी. त्याने त्या हरणाचा पाठलाग केला, हरणावर अचूक बाण धरला, बाण सोडला, बाण हरणाला लागला आणि हरिण रक्तबंबाळ होऊन पडलं. मात्र हरणामध्ये सुद्धा जगण्याची जिद्द होती, म्हणून हरिण पडून नाही राहिलं. तो बाण पोटात लागलाय, रक्तबंबाळ झाले, रक्त वाहतय, अशा अवस्थेत ते हरिण पडू लागलेलं आहे. आणि दुसऱ्याच जंगलामध्ये हरिण शिरलं. त्याच्या मागे त्या जंगलामध्ये राजा सुद्धा शिरला. राजा थकला, राजाच्या कंठामध्ये प्राण आले आणि राजा थकून गेला. त्यामुळे राजा घोड्यासह एका ठिकाणी थांबला. एका तलावामध्ये त्यांनी स्नान केलं. त्या तलावामध्ये कमलांनी सुशोभित असे सुगंधित फुलं आहेत. तेथे जवळच एक वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली आपण बसावं, थोडा विश्राम करावा, थंडगार वाहणाऱ्या हवेचा आपण आल्हाददायक हवेचा आपण आस्वाद घ्यावा, असं त्याच्या मनामध्ये आलं. राजा त्या झाडाजवळ गेला, राजा बसला. तेथे राजा एक भुकेने तहानेने व्याकुळ, केस मोकळे सोडलेला, मळकट खुजा, हाडांचा सापळा म्हणजेच एक प्रेत पाहिलं. बब्रुवाहन राजा अकराळ विकराळ अशा भयंकर प्रेताला पाहून आश्चर्य पावला आणि प्रेतही अशा घोर अरण्यात आलेल्या राजाला पाहून आश्चर्य पावला आणि मोठ्या उत्सुकतेने त्या राजाजवळ ते प्रेत गेलं आणि त्याला ते असं बोललं, हे राजा, माझ्यासाठी उत्तर क्रिया झाल्या नाहीत. माझ्या मागे माझी संतती कोणी नव्हती आणि
त्यामुळे प्रेत योनीतून माझी सुटका झाली नाही. प्रेत म्हणतो, राजा, मी पहिल्यापासून तुला सर्व सांगतो. माझ्या प्रेतपणाचे कारण ऐकून माझ्यावर दया करणे तुला योग्य होईल. त्या प्रेताने आपली सर्व कहाणी राजाला सांगितली आणि सांगितलं की माझ्यासाठी उत्तर क्रिया केल्या कोणीच नाही, त्यामुळे मी प्रेत आत्माच म्हणून राहिलो. माझी सद्गती झाली नाही. हे राजा, तू माझ्या उत्तर क्रिया करशील तर माझी मुक्ती होईल. कारण राजा हा सर्व प्रजेचा बंधू असतो, पालक असतो. त्यावेळेस त्या प्रेताने सांगितलं की नारायण परमात्मा हा एक मोठा विधी आहे. त्याच्या पुढे सर्व प्रेत त्या क्रियेच्या द्वारे मुक्ती पावतात. तू माझ्यासाठी ही क्रिया कर. तर नारायण परमात्मा हा विधी त्या प्रेताने राजाला समजावून सांगितला. भगवान म्हणतात की गरुडा अशा रीतीने प्रेताबरोबर तो राजा संवाद करत असताना राजाचं सैन्य त्या ठिकाणी आलं. नंतर सर्व सैन्य पोहोचल्यावर त्या प्रेताने राजाला एक महामणी देऊन नमस्कार केला आणि पुन्हा प्रार्थना केली की आपण माझ्यासाठी नारायण परमात्मा हा विधी करा, मला सद्गती मिळवून द्या. तो राजाही त्या वनातून निघून गेला. आपल्या नगरी पोहोचल्यावर जे प्रेताने सांगितले त्याप्रमाणे प्रेताच्या सद्गतीसाठी राजाने नारायण परमात्मा हा विधी केला. त्यातून त्या प्रेताला मुक्ती मिळाली. प्रेत योनीतून सुटका झाली, सद्गती झाली. दुसऱ्याने केलेल्या श्राद्धाने प्रेत सुद्धा उत्तम गती पावला. हे आपलं ह्या कथेवरून कळतं. मग सख्या मुलाने जर आपल्या वडिलांना सद्गती मिळावी या हेतूने जर श्राद्ध विधी केलेत आणि त्यातून जर वडिलांना सद्गती मिळाली तर त्यात काय आश्चर्य आहे? म्हणजे निश्चित मिळणारच. हा सांगितलेला इतिहास जो ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवितो ते दोघेही पापी असले तरी प्रेतपणा पावत नाही, असं ह्या कथेचं महात्म्य आहे. मित्रांनो, आपले आई वडील आज जिवंत असतात त्यावेळेस त्यांच्या प्रती आपला आदरणीय आणि पूजनीय असा भाव असतो. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातरम पितरं चैव सर्व यज्ञेन पूजयेत. ही भारतीय संस्कृती, ही भारताची माती की जिने या मातेला सुद्धा मातेचंच नाव दिलंय. या भारत भूमीला आपण भारत माता म्हणतो आणि माता पितांमध्ये सुद्धा आपण आईचं नाव अगोदर घेतो. साहजिकच आपलं सहज असं प्रेम आईवर जास्त असतं, कारण आईपासून आपण जन्माला आलेलो असतो, आईच्या गर्भामध्ये आपण वास केलेला असतो. सर्व नातेवाईकांना आपण जन्माला आल्यानंतर ओळखतो किंवा त्यांच्याप्रती आपलं प्रेम होतं. मात्र आई ही एकच व्यक्ती आहे ह्या जगामध्ये की सर्वांपेक्षा 9 महिने अगोदर तिची आपली ओळख झाली असते. 9 महिने अगोदर तिचे आपले संबंध, प्रेम संबंध निर्माण झाले असतात. आणि जगामध्ये एक आईच आहे की जी आपलं निष्काम प्रेम करते. एक गोष्ट मला आठवते, तुम्हाला सांगावीशी वाटते. एक आई मुलाला जन्म देते, मात्र जन्म झाल्यावर काही महिन्यातच पितृछत्र हरवतं आणि ती आई त्या मुलाला अतिशय प्रेमाने वाढवते. गरीब असते, मात्र स्वप्न बघण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे. गरीब असूनही तिने खूप मोठं स्वप्न बघितलं. माझ्या मुलाला खूप शिकवीन, मोठा करीन.
यासाठी तिने खूप हाल अपेष्टा सहन केले. लोकांच्या घरची धुनी भांडी केली, त्यातून जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातून ती स्वतः एक वेळ उपाशी राहायची, मात्र मुलाला व्यवस्थित खाऊ पिऊ घालायची, शाळेत पाठवायची, त्याला मोठं केलं. मुलगा मोठा झाला. मोठा झाल्यावर उद्धट झाला. आई वडिलाचे उपकार त्याला काही आठवत नव्हते. आई वडिलाचे हाल अपेष्टा त्याला काही लक्षात नव्हत्या. मोठा झाला, तरुण झाला. तरुणाईच्या चष्म्यातून सगळं जग तो पाहू लागला. दुर्दैवानं कुसंगतीत अडकला, दारू पिऊ लागला, व्यसन करू लागला. आणि मग घरामध्ये रोज भांडणं सुरू झाली. आईचा अपमान करणं तर नित्याचंच झालं. जणू काही आईला एखादी शिवी देऊनच आरेतुरे करूनच बोलवायचं असतं, असंच त्याचं जीवन झालं. आई मात्र सगळं सहन करीत होती. जगामध्ये आईचं हृदय हे एक असं न्यायालय आहे की ज्यामध्ये मुलाची सगळी गुन्हे माफ केली जातात. एक दिवस आईला मारू लागला. आईला मारलं त्याने. मारता मारता ती रॉकेलची जी चिमणी असते, जो दिवा असतो, तो खाली पडला, भिजला. आईला लाथ मारू लागला. मात्र त्या अंधारात त्याला लक्षात आलं नाही. त्याने ती लाथ भिंतीवर मारली आणि मोठ्याने ओरडला. पाय मुरगळला, वेदना झाल्या. आईला अगोदरच एक लाथ बसली होती. आई लंगडत लंगडत जो दिवा खाली पडला त्या दिव्याजवळ गेली. त्या अंधारात चाचपडत तिने ते रॉकेल घेतलं आणि त्या मुलाच्या पायाला ती चोळून देऊ लागली. बाळा, तुला लागलं तर नाही? बाळा, तुझं दुखत तर नाहीये? रडत असताना, वेदना होत असताना, लंगडत असताना तिने ते अंधारात रॉकेल घेऊन मुलाचे पाय चोळून दिले. ही आई असते की जी मुलाला जन्म देण्यासाठी ज्या यातना सहन करते, त्या यातना मृत्यूदायक आहे. काळाच्या जबड्यात जाऊन ती बाहेर आलेली असते, मृत्यूला स्पर्श करून आलेली असते, एका नवीन जीवाला जन्म देण्यासाठी, आपल्याला जन्म देण्यासाठी. आणि एवढी मोठी कृती तयार करूनही, साधं चित्रकाराने एक चित्र बनवलं तर खाली स्वतःचं नाव लिहायला तो विसरत नाही. मात्र एवढी मोठी कृती आपल्या रूपाने आईने बनवली, मात्र नाव वडिलाचं दिलं, नाव नवऱ्याचं दिलं, तिचं नाव सुद्धा नाही. एवढी निष्काम प्रेम करणारी ती आईच असते. आणि अशा आईप्रती, अशा वडिलांप्रती शास्त्राने महिमा गायलाय. शास्त्र म्हणतंय, सर्व तीर्थमयी माता, या भूतलावर जेवढे पवित्र तीर्थ आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सरस्वती, शरयू, माहेंद्री, तनया, सिंधू, हे सगळे पवित्र तीर्थ, या तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे, तीर्थाचं पान केलं पाहिजे. पण काय आपण रोज या सगळ्या तीर्थात जाऊन स्नान करू शकतो? बिलकुल नाही. मग या तीर्थात जाण्याचं पुण्य कसं मिळणार? कसं आपण त्या तीर्थांमध्ये जाणार? जसं ज्ञानेश्वर माऊली म्हटले, माऊली म्हणतात की ठाईचं बैसुनी करा एक चित्त. कुठेही जाण्याची गरज नाहीये, कुठेही फिरण्याची गरज नाही. फक्त एका ठिकाणी बसा, त्याच ठिकाणी सर्व देवता येतील. तसं गंगा, सिंधू, सरस्वती, हरिद्वार, काशी, बद्रीनाथ जाण्याची गरज नाही. सगळे तीर्थ तुमच्या घरात आहे. सर्व तीर्थमयी माता, सर्व तीर्थांच्या रूपाने तुमची आई आहे. रोज केवळ आईच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला तरी सर्व गंगा, गोदावरी तीर्थामध्ये जाण्याचं, स्नान करण्याचं पुण्य आपल्याला मिळेल. एवढी पवित्र ती आई आहे. आणि सर्व देवमय पिता, किती किती देव आहेत. सर्व देवांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. सर्व देवांची पूजा आपण करणार कशी? इतर कोणत्या देवाला तुम्ही माना किंवा मानू नका, मात्र एक देवाला तुम्ही मानलंच पाहिजे. तो देव कोण आहे? सर्व देवमय पिता. पिता सर्व देवांच्या रूपाने आहे. वडिलांना नमस्कार केला आणि वडिलांची आज्ञा पालन केली, वडिलांचा सन्मान केला, आदर केला,
तर सर्व देवांची पूजा केल्याचं पुण्य आपला मिळणार आहे. नवे नवे आई वडिलांची सेवा करताना ते बघूनच भगवंत प्रसन्न होणार आहे. पुंडरिकासाठी परब्रह्म आले, भगवान पांडुरंग आले आणि तिष्ठत उभे राहिले, प्रतीक्षा करत उभे राहिले. कारण काय? कारण पांडुरंगाने पुंडरिकाची अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती. कारण पुंडरिक त्या काळामध्ये बिझी होता. आणि असं कोणतं काम आहे की ते भगवंतासाठी सोडू शकत नाही? ते काम होतं आई वडिलांचे पाय चेपित होते, आई वडिलांची सेवा करत होते. आणि पुंडरिकाने सांगितलं, तिथेच थांबा, वाट बघा, आम्ही येतो. कारण की मी माझ्या परमात्म्याची सेवा करतोय, मी आई वडिलांची सेवा करतोय. आणि भगवंताने आनंदाने पुंडरिकाने दिलेली वीट ग्रहण केली आणि त्या विटेवर ते आनंदाने उभे राहिले. किती दिवस? युगे 28 विटेवरी उभा. एवढा काळ पुंडरिकाची वाट बघितली. पुंडरिकाचं महत्व एवढं का? पुंडरिक एवढा महान भक्त का झाला? कारण पुंडरिक हा पहिला भक्त होता आपल्या आई वडिलांचा. पुंडरिकाची पहिली पूजा आई वडिलांची सेवा. आणि आई वडिलांचं महत्व सांगणारी ही आमची भारत भूमी. आम्हाला शरम वाटली पाहिजे की आमच्या भारत भूमीमध्ये वृद्धाश्रम निर्माण झाले, वृद्धाश्रम निर्माण करावे लागले. आणि दुर्दैव असं की अशिक्षित एखाद्या शेतकऱ्याची आई वडील नाहीये त्या ठिकाणी. फुटपाथवर काम करणाऱ्या एखाद्या गरीब व्यक्तीचे आई वडील नाहीये त्या ठिकाणी. त्या ठिकाणी क्लास 1 ऑफिसरचे आई वडील आहेत, त्यांची मुलं अब्रॉड आहेत, फॉरेनला आहेत. त्यांना वेळ नाहीये, पैसे कमवण्यातून त्यांना वेळ नाहीये, त्यांच्या करिअर मधून त्यांना वेळ नाहीये आई वडिलांची सेवा करण्यासाठी. असे अनेक अंत्यविधी आम्ही केलेत की ज्यांच्या मुलांनी फॉरेन मधून आम्हाला सांगितलं की आम्हाला फक्त व्हिडिओ कॉल करा किंवा आम्हाला फोटो पाठवा, आम्ही येऊ शकत नाही. अंत्यविधी तुम्ही तिकडेच करून घ्या, श्राद्धविधी तुम्ही तिकडेच करून घ्या, आम्ही ऑनलाईन पैसे पाठवून देतो. ज्या प्रगतीला कर्तव्याचं भान नाहीये, ज्या आधुनिकतेला संस्कृतीचं भान नाहीये, ज्या भोगवादाला आत्मज्ञान नाहीये, जो भोग रोग निर्माण करतो परंतु भगवंताशी योग निर्माण करत नाही, तो भोगही निष्फळ आहे. आणि दुर्दैवानं आज हे भारत देशामध्ये घडतंय. आज सुनेला सासू सासऱ्यांमध्ये आई वडील दिसत नाही. आज सासू सासऱ्यांनाही सुनेमध्ये आपली मुलगी दिसत नाही. आज मुलगा थोडा मोठा झालाय की म्हणतो, बाबा गप्पा बसा, तुम्हाला कळत नाही, तुमच्या काळात हे नव्हतं, हे असं आहे, तुम्ही गप्पा बसा, तुम्ही बोलू नका, तुम्ही शांत राहा. आणि अशी जर संतती, अशी जर पिढी निर्माण होणार असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल की येणारा काळ कसा असेल. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाहीये की येणाऱ्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आणि मनुष्यता, मानवता कोणत्या थराला पोहोचेल हे सांगण्याची मला तरी गरज वाटत नाही. तुम्हाला सगळं कळतंय. निश्चितच आजच्या या अध्यायातून आपण योग्य तो बोध घेऊ. आपल्या काही गरुड पुराणाबद्दल शंका असतील, कारण जवळजवळ आता 6 अध्याय पूर्ण झालेत. अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्यात. तुम्हाला जर काही या सगळ्या गरुड पुराणाबद्दल काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. पुढच्या भागामध्ये तुमच्या प्रश्नांची निश्चित मी उत्तर देईन. गोपाल कृष्ण भगवान की जय.